आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो। मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनात येत आहे। त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवण्यात येऊन 1062 दुधांचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले। या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली। अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 ची अंमलबजावणी करून राज्यातील नागरिकांना सकस व निर्भळ अन्नपदार्थ उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले। या सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधांच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास तत्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की दुधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे। नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेतला आहे। भेसळ करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।